जय हरी. आपण आज या ठिकाणी रोहन बिल्डर्स त्यांच्या वतीने या ठिकाणी ऑर्गनाइज केलेलं सेशन आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार की सर्व आर्किटेक्ट कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत किंवा त्या क्षेत्रात काम करणारे आपण सर्व मान्यवर मंडळी आहात की प्रतिवर्षी आपण वेगवेगळे थीम निवडून आपण आपलं काम त्या दिशेने करत असतात आणि यावर्षी थोडंसं एक चॅलेंजिंग जॉब आपण निवडलेला आहे आणि तो म्हणजे वारी. वारी हा जॉब आपण निवडत असताना याबद्दल सर्वंकष माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपल्या संयोजकांनाही ते वाटतं, त्यामुळेच या सेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला आर्किटेक्ट हे जे फील्ड आहे की प्लॅनिंग करणं, एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं हे त्यांचं मुख्य क्षेत्र आहे. त्या प्लॅनिंग करत असताना आता आपण वेगवेगळ्या इमारतींचं प्लॅनिंग करतो. मग त्या प्लॅनिंग मध्ये ईस्ट साइडला कुठली गोष्ट असेल, वेस्टला कुठली असेल, साऊथला नॉर्थला कुठं असेल, वारं सकाळी कुठल्या बाजूने येतं, मग किचन कुठल्या बाजूला पाहिजे, त्या सर्व गोष्टी आपण त्या पद्धतीने नियोजन करत असतो. आणि मग ते इमारतीचं हायजीन कसं असेल, मग तुम्हाला फायर ब्रिगेडची सुविधा त्या दृष्टीने कसं प्लॅनिंग करता येईल, अशा साईड मार्जिन किती राहील, रोड किती आहे, भविष्यात रोड डेव्हलप कसा होणार, या सर्व गोष्टींचं आपण नियोजन करत असतात. परंतु वारीचं नियोजन करत असताना थोडेसे आपल्याला यातले कन्सेप्ट सगळे आपल्याला थोडेसे बदलत घ्यावे लागतील, कारण या सर्व गोष्टी आपल्या त्या ठिकाणी जमतीलच असं काही परिस्थिती दिसत नाही. कारण वारीची परंपरा जुनी आहे, त्या परंपरेविषयी मी थोडस आपल्याला सांगू इच्छितो. ते मुळात कळालं तरच आपल्याला त्याचं नियोजन पुढे कसं कसं करायचंय हे आपल्याला सांगता येईल. आम्ही वारी संदर्भात अनेक वेळा शासनाबरोबर बैठका घेतो. त्या बैठकांमध्ये आम्ही जायचो, चर्चा करायची. माननीय पालकमंत्री असतील, त्यांच्या अंडर तिन्ही जिल्ह्याचे कलेक्टर्स असतील, विभागीय आयुक्त असतील, पोलीस SP असतील, कमिशनर असतील, वेगवेगळ्या विभागाचे लोक असतील, मग PWD असतील, MSEB असतील, वेगवेगळ्या भागाच्या लोकांची सर्वांची त्या ठिकाणी बैठक असते. आणि मग हिरिरीने आम्ही त्या ठिकाणी मुद्दे मांडायचो किंवा अशी सुविधा पाहिजे, हे पाहिजे, ते पण त्यांचे मुद्दे मांडायचे. आणि मग पालकमंत्र्यांची जबाबदारी असायची या सर्वांचं योग्य रीतीने मेळ घालून मग पुढे निर्णय द्यायचे. त्यावेळेस आमचे एक चुलते होते, नाना चोपदार म्हणतो आम्ही त्यांना. ते चुलते फेटा वगैरे घालून त्या बैठकीत असायचे आणि मग त्यांच्याकडे पाहिलं जायचं, महाराज बोला आता काय तुमचं काय आहे का सूचना काय. तर ते एकच वाक्य सांगायचे फक्त, वारी बरोबर जेवढ्या तुम्ही सुविधा देणार तेवढ्या आमच्या दृष्टीने असुविधा, आणि जेवढ्या असुविधा असतील त्या म्हणजे आमच्या दृष्टीने सुविधा. आता तुम्हाला काय करायचं ते करा. आता ह्या वाक्याने ते सगळे गडबडून जायचे की काय निश्चित पाहिजे, वारकऱ्यांना नक्की हवंय काय. वारकरी प्रतिनिधींना विचारलं, ते म्हणतात तुम्ही किती सुविधा दिल्या तरी आम्हाला असुविधा आहेत त्या, आणि आम्हाला असुविधा असतील त्यामध्ये सुविधा आहे म्हणजे काय. आम्ही पण लहान होतो तेव्हापासून पाहायचं किंवा नाना असं म्हणतात म्हणजे नक्की काय आहे त्याच्या पाठीमागं. तर वारकरी जे आहेत ते वारकरी शासनाकडे कधी काही मागणी करत नाही. वारकरी सर्वसामान्य वारकरी मागणीच करत नाही. जे आम्ही स्वतःला तथाकथित वारकऱ्यांचे पुढारी म्हणतो तेच वारकऱ्यांच्या वतीने मागण्या शासनाकडे पोहोचवतात किंवा असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आम्ही म्हणजे मिडिएटर आहे थोडक्यात. पारंपरिक वारी पण जपणारी माणसं आणि आधुनिक मॉडर्न युगात पण वावरणारी माणसं. त्या दोन्हीची सांगड घालण्याच्या दृष्टीने हायजीनचे प्रॉब्लेम असतील, अमुक असतील, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे आम्ही शासनाला सुचवतो. अर्थात त्यामध्ये शासनाला मर्यादा पण आहेत. आणि मग त्या मर्यादा कशा आहेत, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या निमित्ताने हायजीनचं एक देतो की गेल्या काही वर्षापूर्वी, साधारण माझ्या माहितीप्रमाणे 2006 साली यशदा ट्रेनिंग सेंटर म्हणून आहे इथं यशदा. त्या यशदाला एक 2 दिवसाचा सेमिनार ठेवला होता. संपूर्ण पालखी मार्गावरची जी सर्व गावं आहेत त्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, त्या ठिकाणी BDO, तहसीलदार, प्रांत यांच्या सर्वांची कार्यशाळा ठेवली होती पालखी सोहळा संदर्भात. आणि त्या कार्यशाळेला मला बोलवलं होतं शेवट. आणि मग तिथं प्रत्येकाने आपापली मतं वगैरे मांडायची होती त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी सर्वजण हायजीनचा प्रश्न मांडत असताना वारकरी फार अस्वच्छ राहतात, अस्वच्छता असते,
मग ओपन डिफिकेशन होतं, मग ते शौचाला मोकळ्या जागेमध्ये शौचाला जातात आणि त्यामुळे त्या गावांना खूप त्रास होतो. कारण माऊलींच्या पालखी सोहळ्यावर सुमारे 3 लाख लोक इथून निघतात. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावर 2-2.5 लाख असतात आणि या महाराष्ट्रभरातून जवळजवळ 150 पालखी सोहळे जातात आणि पंढरपुरामध्ये साधारण 15 लाख लोकांची यात्रा त्यावेळेस एका ठिकाणी भरते. त्यामुळे हायजीनचा प्रश्न हा तर मोठा आहेच. वारीच्या वाटेवर आज आळंदी मुक्काम, पुण्याला मुक्काम, सासवड मुक्काम, जेजुरी मुक्काम, एक टोटल सिटी अख्खं डिमॉलिश होतं आणि पुन्हा एस्टॅब्लिश केलं जातं दुसऱ्या ठिकाणी. नवीन शहर वसवणं आणि मोडणं ही सर्व प्रक्रिया रोज त्या ठिकाणी चालू असते. बरं, माणसाला शौचाला जाणं याला आजपर्यंत कुठला पर्याय आलेला नाही. एखादी औषध गोळी दिली आणि तुम्हाला 4-5 दिवस काहीच होणार नाही अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे रोज त्या माणसाला नैसर्गिक विधी ते जाणंच आहे. मग त्या ठिकाणी ते अस्वच्छतेचा मुद्दा करत असताना मला बोलायची संधी दिली. मी त्या ठिकाणी उभा राहिलो. म्हणलं शासन सुविधा करण्याचा प्रयत्न करत राहते, छान शासनाचे, त्याबद्दल धन्यवाद म्हटलं. मी तुम्हाला अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो की तुम्ही शौचालयाच्या दृष्टीने काय काय सुविधा करता पालखीवरून. ते आम्ही प्रत्येक गावाला 100 शौचालय करतो म्हणले. मग त्याला चराचे संडास असं म्हणतात. चराचे संडास म्हणजे जे शेती असते त्यामध्ये चर खोदला जातो आणि त्याला बाजूने ते तक्ते लावले जातात आणि ते फक्त आळोसा केला जातो आणि त्या चरामध्ये शौचाला जायचं फक्त आणि आपापलं पाणी आपापलं घेऊन जायचं. एवढीच फक्त ती सुविधा असते. ते 100 चराचे संडास करतात. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं जेव्हा वारी तिथून निघून जाते तेव्हा ते पूर्ण चर मोकळे असतात ना. म्हटलं तिथं कोणीच वापर केलं नाही. खूप भरलेलं असतं, खूप घाण झाली असते म्हटले तिथं. खूप घाण झालेली असते याचा अर्थ त्याचा वापर पूर्ण युटिलायझेशन झालेला आहे. त्याचा अर्थ वारकरी वापर करतो. वारकरी वापर करत नाही असं तुम्ही काही आरोप करू नका. वारकरी अस्वच्छ करतात हे जरी तुम्हाला वाटत असेल तरी पूर्ण वापर त्याचा होतो. मग त्यांना उदाहरण सांगितलं किंवा शौचालयाला जाण्यासाठी एका व्यक्तीला साधारण 5 मिनिटे वेळ लागतो. शौचालयाला जायचं असेल तर 5 मिनिटे वेळ लागतो. एका तासामध्ये साधारण 12 लोक शौचालयाला जाऊ शकतात. 12 लोक जाऊ शकतात. दिवसभरात आम्हाला असा 4 तास वेळ मिळू शकतो शौचालयाला जाण्यासाठी. पहाटे 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. कारण 6 वाजता पालखी निघते. त्यामुळे आम्हाला 1 ते 5 एवढाच वेळ. रात्री आम्ही थकून भाकून 10-11ला झोपलो, आम्ही लवकरात लवकर उठलो तरी 1 वाजता उठणार आहे आणि चालत जाऊन दमलेलो त्यामुळे माणसाला झोप लागते. 1 ते 5 असा 4 तास आम्हाला वेळ मिळतो. एक जर आपण एक शौचालय 1 युनिट जर विचार केला तर 12 लोक एका तासाला उपयोग करू शकतात. 4 तासामध्ये मार्चोक 48 साधारण 50 लोक. एक सीट जर टॉयलेटचं आपण दिलं तर 50 लोक यूज करू शकतात एका दिवशी. असे तुम्ही नंबर ऑफ टॉयलेट्स किती दिले? 100 दिले. म्हणजे 5000 लोकांची सुविधा तुम्ही उत्तम केली. तुम्हाला 100 मार्क. 5000 लोकांचं नियोजन तुम्हाला दिले आणि तुम्ही ते केले. मग वारीवर 5000 लोक आहेत का? नाही. मग 3 लाख लोक आहेत. मग 3 लाख लोक जर असतील तर 2,55,000 लोकांनी जायचं कुठं? 2,55,000 लोकांना जर आपण सुविधा उपलब्ध करून देत नाही तर ते उघड्यावरच जाणार. मग उघड्यावर गेल्यानंतर उघड्यावर अस्वच्छता करतात म्हणून आपण ओरडत बसण्यापेक्षा त्याला सुविधा, नंबर ऑफ सीट्स हे वाढलं पाहिजे. म्हणजे एका तासात 12 जणांचा यूज होऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन केलं तर 3 लाख लोकांना किती शौचालय पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता आपण सर्व आर्किटेक्ट स्टुडंट आहात किंवा आर्किटेक्ट आहात स्वतः, तर आपण साधा सर्व विचार करू शकतो की नंबर ऑफ टॉयलेट सीट किती लागतील आपल्याला. नंबर ऑफ सीट्स जर लागली तर मग एवढे जर नंबर ऑफ सीट्स समजा 5000 लागले असं गृहीत धरलं तर 5000 सीट्स लागले तर मग वारकऱ्यांनी उतरायचं कुठं? आम्हाला उतरायला पण जागा पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त ही टॉयलेट साठी जागा पाहिजे. ते या सर्व समस्या आहेत. पालखी बरोबर जो पालखी तळाची जी जागा असते ती साधारण 8 ते 10 एकरचा परिसर आम्हाला तळ म्हणून दिलेला असतो. तो पण आम्ही कमी पडतो म्हणून शासनाकडे मागणी करतो किमान 25 एकर द्या. आणि 25 एकर मध्ये पण ते भागत नाही. साधारण ते गाव जे आहे सेंटर जर धरलं तर पुढे आणि मागे म्हणून 5 किलोमीटर परिसरात आणि डाव्या उजव्या बाजूला 1-1 किलोमीटर असा आतमध्ये एवढा पेरिमीटर जो आहे तो टोटल वारी उतरलेली असते त्या ठिकाणी. एवढ्या परिसराचा परिघाचा जर विचार केला तर त्याला त्या पद्धतीने सुविधा पुरवल्या पाहिजेत. शासन ज्या ठिकाणी गाव मुक्कामाला असतं त्या ठिकाणी अल्प असं अनुदान देतं त्यांना की टॉयलेटची सुविधा हे ते करण्यासाठी. अगदी 20व्याच्या ठिकाणी 50,000, ज्या दुपारी जेवणाच्या ठिकाणी 1 लाख आणि मुक्कामाच्या ठिकाणी 2 लाख अशा पद्धतीचं अनुदान देतं की 2 लाखामध्ये त्यांनी काय काय सुविधा पुरवायच्या. आता गावाचा 5 किलोमीटर पेरिमीटर जर धरला तर प्रत्येक गावाचा एवढा पेरिमीटर नाहीये. मग तो शेजारच्या गावात पण मुक्कामाला जात असतात ती लोक. शेजारची गावात ती अनुदानात धरले जात
अनुदानात नाही. कारण पालखीचं मुक्काम फलटण धरलं, फलटणच्या जवळ जाधववाडी असेल ते जाधववाडी अनुदानात धरले जाणार नाही. लोक उपभोग जाधववाडीत घेणार, जागेचा वापर तिथं करणार, परंतु त्याचा अनुदानात उपयोग नाही शासनाच्या. त्यामुळे शासनाने ते धोरण राबवताना या सर्वंकष गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्याला देखील नियोजन करताना अधिकाधिक जागेचा विचार करायला लागणार आहे. वारीच्या ज्या समस्या ज्या आता वाढत आहेत त्याला प्रमुख कारण असं की वारकऱ्यांची संख्या वाढते आहे आणि अर्बनायझेशन देखील वाढत आहे. शहरीकरण वाढते प्रत्येक गावाचं. एखाद्या गावात गेल्यानंतर आम्ही इथं 100 तंबू देऊन राहत असतो, पुढच्या वेळी तिथे 3 बंगले नवीन झालेले असतात. म्हणजे आमचे तिथं 97 तंबू राहणार, 97 राहणार. 3 तंबूवाल्यांची पुन्हा समस्या, त्यांनी कुठेतरी दुसरीकडे जायचं. असं दरवेळेस 1-1, 2-2 जी वाढणारी घरं आहेत ती आम्हाला जागेला ऑब्स्ट्रक्ट करतायत. आम्हाला उतरायला त्या जागेची समस्या त्या ठिकाणी उतरते. त्यामुळे कमी जागेमध्ये आपलं हे सर्व नियोजन करायचंय. मग आम्ही तंबूमध्ये राहतो, बरोबर. आता आपण सर्व नियोजन करत असताना पूर्वी हॉरिझॉन्टल स्पेस मुबलक होती, तेव्हा आपण वाडे असायचे, आपली गावाकडे वाडा असायचा. नंतर आपली बैठी घरं झाली, बैठी घरानंतर दुमजली घरं झाली आणि आता मल्टी स्टोरेज बिल्डिंग झाली. मल्टी स्टोरेज बिल्डिंग होण्याचं कारण काय? जागेची उपलब्धता कमी झाली की तुम्ही हॉरिझॉन्टल स्पेस संपत झाली की व्हर्टिकलचा यूज करता. वारी बरोबर अजून व्हर्टिकलचा यूज अजून सुरू झालेला नाही. आपल्यासाठी एक चॅलेंज आहे की आपलं व्हर्टिकल यूजचा विचार काही करता येईल का? व्हर्टिकलचा यूज करण्यासाठी आम्हाला तर राहायचं तंबू मध्येच, 2 स्टोरेज तंबू हे आजपर्यंत कोणी डिझाईन केलेलं नाही आमच्याकडून. तसं काही करता येईल का? तर त्याचा विचार देखील आपण केला पाहिजे. किंवा 2 स्टोरेज तंबू. आता आपण म्हणतो की तंबू मध्येच का राहायचं? अनेक उदाहरणं अशी सांगता येतील बोलता बोलता. आपण समजा एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल, जॉब करत असताना आपण 1 तारीख ते 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी जॉबला जाता. 30 तारखेपर्यंत गेल्यानंतर पुढच्या 1 तारखेला तुम्हाला सॅलरी मिळते, पगार मिळाल्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात 2 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही पुन्हा तिथे कामाला जाता. पुढच्या पुन्हा 1 तारखेला तुम्हाला सॅलरी मिळते. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना कामाला जाता, परत 1 तारखेला सॅलरी मिळते. तुमच्या लक्षात आलं की 2 तारीख ते 30 तारीख आपल्याला काहीच मिळत नाही. सॅलरी कधी मिळते? फक्त 1 तारखेला मिळते. जर दर महिन्यात तुम्ही 1च तारखेला जायला लागले आणि उरलेल्या महिन्याभरात गेला नाही तर पुढच्या महिन्यात सॅलरी मिळेल का काही आपल्याला? तुम्ही जर कामाला गेले नाही तर सॅलरी मिळणार नाही. तुम्हाला सॅलरी जरी 1 तारखेला मिळत असेल, पगार मिळत असेल 1 तारखेला, तरी तो जो महिनाभर तुम्ही श्रम घेतले, काम घेतले, त्याचा मोबदला तुम्हाला 1 तारखेला मिळत असतो. तो फक्त ते एका दिवसाचा मोबदला नसतो, पूर्ण महिन्याचा मोबदला आहे. ते श्रम केलं की त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तसं आम्ही जी वारी करतो, आमच्याकडे वाहनं जर प्रत्येकाकडे असतील, आम्ही 4 तासात पंढरपूरला जाऊ शकतो. वाहनांना स्टार्टर मारलं की 4 तासात पंढरपूर आहे. मग अशा परिस्थितीत 18 दिवस का चालत जायचं? 18 दिवस का वाया घालवायचे? तो महिनाभर वारीचं काय करायचं? जायचं परत चालत का यायचं? ह्याच्या पाठीमागं तप घडणे असं आम्ही त्याला म्हणतो. तुम्ही ज्याला श्रम म्हणता, त्याला कष्ट म्हणता आणि त्याचा पगार तुम्हाला मोबदला नंतर मिळतो. ते जे कष्ट करतो तुम्ही, ते कष्ट म्हणजे आमची वारी आहे. की आम्ही ते महिनाभर वारी केल्यानंतर आम्हाला भगवंत भेटणारे, देव भेटणारे. आता आपण पण या सामाजिक जगात वावरतो. तुम्हाला उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायची किंवा पंतप्रधानांची भेट घ्यायची, तुम्ही असं निघता, जाता आणि लगेच मुख्यमंत्र्याला भेटता आणि येता, असं होतं का? थेट आपलं भेटण्याची आहे का मुभा? नाही. आपलं कोणतरी माध्यम लागतं. मग कुणीतरी एखादा MLA, आमदार एखादा असेल किंवा मुख्यमंत्र्याचा PA असेल किंवा कुणी एखादा शिपाई असेल, त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तसं देवापर्यंत पोहोचायचं. आम्हाला स्वतःला जायला मुभा नाही देवापर्यंत. मग त्याचं माध्यम म्हणजे संत आहे. संतांबरोबर जायचं. म्हणून या ज्या संतांच्या पालख्या घेऊन जाण्याची जी पद्धत आहे, ज्ञानेश्वर महाराजांबरोबर जायचं, तुकाराम महाराजांबरोबर जायचं, हे माध्यम आहे. देवाकडे जर पोहोचायचं असेल तर या माध्यमांच्या माध्यमातून पोहोचायचं. संत म्हणजे काय, देव म्हणजे काय, हे पुन्हा संकल्पना वेगवेगळ्या आहेत. मग आपण इंग्रजीमध्ये फ्रेज आहे म्हण, टू अर्र इज ह्युमन. टू अर्र इज ह्युमन. चुका करणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. म्हणजे काय? माणूस म्हणजे चुकणारच. कोण माणूस आहे का असं चुकतच नाही कधी, असं आपण ठामपणे सांगू शकतो का? चुकतो तो माणूस. साधी सोपी व्याख्या, तुम्हाला जास्त अवघड व्याख्या मला जमतच नाही सांगायला. चुकतो तो माणूस, सोपी गोष्ट. जो कधी चुकत नाही त्याला देव म्हणतो आपण. तिथं देव जो चुकतच नाही. आणि जो चुकलेल्या माणसाला बिनचुकतेकडे नेतो त्याला संत म्हणतात. संत म्हणजे गाईड, मार्गदर्शक, फिलॉसॉफर, तत्वज्ञ. की जो संत ज्याला म्हटलं जातं की जो चुकणारा माणूस आहे,
माणूस अडाणी आहे, आज्ञे आहे, तो चुकणारच आहे. तर बिनचुकतेकडे नेण्याचा जो मार्ग दाखवतो तो संत. म्हणून जो फिलॉसॉफर आहे, संत आहे, त्याला आम्ही डोक्याला घेऊन नाचतो. मग संतांची जी फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराज गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, नामदेवरायांची गाथा आहे, हे जे आहे याच्यातले अक्षर जे आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचं जी गाथा आहे त्याच्यात जे आहे त्याला काय म्हटलं जातं? अभंग. अभंग अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे, कधीही भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात. आता आपण फिजिक्स शिकलो असेल 11वी 12वी, अनेक जण फिजिक्स जो विषय भौतिकशास्त्र, त्यामध्ये सर्वात हार्डेस्ट मटेरियल जे हार्डेस्ट मटेरियल मर्क्युरी, पारा आपण सर्वात हार्डेस्ट मटेरियल म्हणतो. हिरा हार्डेस्ट मटेरियल. हिरा भंग पावतो का? हिरा जो आहे तुम्ही त्याला घणाने मारा उडून जाईल, तो फुटणार नाही म्हणतात, एवढा हार्ड आहे हिरा. परंतु संतांनी आमच्या सांगितले, तुकाराम महाराजांनी, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडाला साधू जैसा. म्हणजे तो जो हिरा आहे तो ढेकणाच्या बरोबर जर ठेवला, एखाद्या डबीत ठेवला आणि त्या ढेकून घुसला तो हिरा देखील भंग पावतो. आणि तसंच कुसंगे नाडाला साधू जैसा. एखादा साधू वृत्तीचा माणूस असेल, साधू असेल, त्याला कुसंग आला म्हणजे चुकीची संगत जर त्याला आली तर तो देखील चुकीच्या मार्गाला जाणार, असं ते उदाहरण आहे. मग हिरा देखील भंग पाहू शकतो असं संत सांगतात. आता तुम्ही त्याच्यात संशोधन कदाचित करावं, हिरा ढेकणाबरोबर खरंच भंग पावेल का? ज्याला वाटत असेल त्यांनी हिरा विकत घ्यावा, एका डबीत ठेवावा, ढेकण त्यात सोडावा आणि प्रयत्न करायला माझी काही हरकत नाही. तो प्रयत्न करून पाजाला करायचा असेल ते. आमचा संत वचनावर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या विश्वासाने सर्व चालत असतो. त्याच्यामुळं त्याला अभंग म्हटले, जे कधी भंग पावत नाही. म्हणजे हिरा हार्डेस्ट मटेरियल तो पण भंग पावतो, पण अभंग म्हणजे ते कधी भंग न पावणार आहे. म्हणून संत वचनावर विश्वास आहे. वारकरी एवढे स्टिकअप का असतात? त्यांच्या मतावरून ते हलत का नाही? तुम्ही किती सांगावं, तुम्ही 4 तासात पंढरपूरला जाऊ शकता, कशाला पायी जाता? तुम्ही सांगून वारी बंद होती का? बघा, होणार नाही. कारण आम्हाला जे संतांनी सांगितले, होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी, जे सांगितलं असेल त्यानुसार आम्ही पायी वारी येते करत करत ते आमचं तप करत करत आम्ही जाणारच. त्यामुळे वारकरीचे नेचर जे आहे ते बदलू शकत नाही लगेच. त्यामुळे त्याचं नेचर काय हे पहिलं समजून घेत मग आपण त्याला काय काय सुविधा पुरवू शकतो हे आपल्याला करता आलं पाहिजे. मी आता चर्चा करत असताना मॅडमशी बोलत असताना एक छोटासा प्रश्न विचारला, ते हसले त्याच्यामध्ये. म्हटलं पालखी सोहळ्याबरोबर आमच्या इथं कीर्तन असतं, पालखी सोहळ्यात माऊली थांबली की मानाचं कीर्तन असतं त्या ठिकाणी. तर त्या कीर्तनाला पूर्वी माईक लावला जात नसतो. आता कीर्तनाला माईक लावायचं का नाही लावायचं? बरोबर, कीर्तनाला माईक लावला पाहिजे का नाही लावला पाहिजे? कीर्तनाला खूप लोक असतात, लावला पाहिजे का नाही लावला पाहिजे? लावला पाहिजे. मग पूर्वी लावला जात नसायचा, तर तो लावायचा असा विषय आम्ही पुढे केला. तर तो निर्णय घ्यायला किती वेळ लागला पाहिजे साधारण तुमच्या अंदाजाने? किती वेळ लागला पाहिजे? माईक लावायचं फक्त किंवा नाही, हा निर्णय घ्यायला आम्हाला 15 वर्ष लागली. तुम्ही हसता लागता, परंतु हे वास्तव मी सांगते तुम्हाला. कारण वारकरी नवीन गोष्ट सहज स्वीकारत नाही. आमच्या जुनी माणसं होती, काही भोसरीकर माऊली एक महाराज होते, तात्यासाहेब वासकर महाराज होते. आम्ही त्यांच्याकडे पाहायचो, ते मीटिंग मध्ये विषय आला मी माईक लावायचं का नाही लावायचं, त्यांच्याकडे बघितलं ते असं डोकं लावायचं नाही. त्यांनी नाही म्हटलं की सगळं विषय थांबायचे, परत पुढच्या वर्षी विषय. मग त्यांना म्हटलं तुम्ही का नाही म्हणता दरवेळेस? ते म्हटले जर माईक लावला तर चहाच्या टपरीवर, पानाच्या टपरीवर कुठेही लोकांना कीर्तन ऐकू जाईल. कीर्तनाला लोकच बसणार नाही, तिकडेच बसून त्यांना ऐकू जाईल. म्हणजे हे नाही करायचं आपल्याला. मग त्यांना सांगितलं माईक लावल्यानंतर ह्या लोकांना ज्यांना ऐकू येत नाही त्यांना तरी ऐकू जाईल, ती लोक कोण हलणार नाही. असं करत करत समजून सांगायला आम्हाला एवढा दिवस गेला, तेव्हा त्यांनी तो निर्णय ऍक्सेप्ट केला. तेव्हा आपण प्लॅनिंग काही करू, पण तो त्यांना युटिलाइज झाला पाहिजे. त्यांची परिस्थिती समजून घ्या आणि मग आपल्याला काय प्लॅनिंग करायचं हा विचार करा. म्हणून हे सर्व संवाद जे आपण साधतोय त्यासाठी साधतोय. ही वारीची जी परंपरा आहे, पायी वारी जी परंपरा ही शेकडो वर्षापूर्वीपासून, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा त्र्यंबकपंत वारी करत होते, किंवा तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे वारी करत होते. पायी वारीची परंपरा पूर्वीपासून आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात वारी पायी चालूच होती. तुकाराम महाराजांच्या पश्चातही पायी वारी चालू होती. पण तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी संतांच्या प्रतीकासोबत वारी करण्याची पद्धत सुरू केली. मग त्यांनी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत घालून वारीला नेण्याचा प्रघात केला सुरू.
त्यापूर्वी कोणाचे पादुका घालून नेण्याची पद्धत नव्हती. ते साधारण 1685 साली पहिल्यांदा तशा स्वरूपाची वारी सुरू झाली आणि मग ती देहूवरून आळंदीला येत असे, आळंदीहून पंढरपूरला जात असे. नंतर कालानुरूप सोहळ्याचं स्वरूप वाढत गेलं. मग 1832 सालापासून हैबत बाबा म्हणून आरपळचे पवार होते, हैबत बाबा पवार, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र सोहळा सुरू केला, तुकाराम महाराजांचा स्वतंत्र सोहळा सुरू केला आणि हे स्वतंत्र सोहळे जायला लागले. मग दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत गेली. ते हैबत बाबा होते ते श्रीमंत शिंदे सरकार जे म्हणतो वाल्हेरची, आजची शिंदे सरकार, दौलतराव शिंदे सरकार, त्यांच्या पदरी सरदार होते ते स्वतः. आणि त्यामुळे ते सरदार होते, विरक्ती येऊन इकडे आले, वारकरी संप्रदाय झाले आणि वारी सुरू केली. त्यामुळे सैनिकी शिस्त जी याच्यामध्ये दिसती, अनेक 3-4 जी प्रमुख घराणी आहेत जी वारीला कंट्रोल करतात, ती घराणी वेगवेगळ्या सरदार घराणी होती. त्यामुळे सरदार घराणी याच्यात आल्यामुळे ही सैनिकी शिस्त याच्यामध्ये दिसते, ती त्याच्यामुळे दिसते. हैबत बाबा असतील, नंतर मग शितोळे सरकार म्हणून होते अंकलीचे, त्यांना मदत मागितली शिंदे सरकारनं, त्यांनी शितोळे सरकार सांगितलं. मग त्यांनी घोडे, त्यानंतर नैवेद्याची व्यवस्था, देवाचा तंबू आणि जरीपटका हे सर्व दिलं. जरीपटका जो होता, ध्वज जो असतो जरीपटका, तो म्हणजे ह्या संपूर्ण समूहाला कोणाचे राजाश्रय आहे. मग त्या काळी चोर दरोडेखोरांच्या टोळ्या असत, मग ते राजाश्रय जर या गोष्टीला असेल किंवा ते तिकडे फिरकत नसेल, त्यामुळे तो राजाश्रय शितोळे सरकारने त्यावेळेस दिला. तंबू दिला. तो तंबू जो आहे त्या तंबूमध्ये सासवड पासून वाखरीपर्यंत पालखी उतरते. आता तो तंबू रोज आम्ही तंबू मारतो, सगळेजण वारकरी उतरतात तंबू. आता तुम्ही पण काही कदाचित वारी पाहिली असेल किंवा नसेल समजा, परंतु ज्यांनी पाहिली असेल त्यांनी वारी बरोबर मुक्कामाच्या ठिकाणी तंबू अनेक पाहिले असतील. परंतु त्यामध्ये आपला आर्किटेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिला आपण, तर शितोळे सरकारचा जो तंबू आहे, ज्याला आम्ही देवाचा तंबू म्हणतो, ज्यामध्ये पालखी उतरती, त्याला ज्या दोऱ्या असतात, रोप्स, दोऱ्या आणि पेग्स असतात, खुंट्या, त्याला 6 प्रमुख खुंट्या आहेत, 2 पुढे 2 मागे आणि दोन्ही बाजूला 1-1 अशा 6 प्रमुख खुंट्या आहेत, ज्या मुख्य ताण असतात. आणि त्याच्यानंतर उपखुंट्या आहेत, मग छोट्या छोट्या खुंट्या असतात. त्या तो तंबू सर्वात पहिला लावला जातो पालखी तळावर. तो तंबूच्या पद्धतीने तंबू लावला. त्यात काय विशेष आहे, तर त्याच्या ज्या सगळ्या पेग्स आहेत ते खुंटीच्या समोर जर लाईन धरली ना, त्याच्या डाव्या बाजूला कोण उजव्या बाजूला कोण हे ठरलेले जागा आहे. डाव्या बाजूची खुंटी धरली ना की त्याच्या इकडे देवस्थान, मग इकडे पाठीमागे इतरांचे तंबू, उजव्या बाजूची तंबू धरली की याच्या इकडे आरपळकर माला, याच्या इकडे शिरवळकर माला. त्या खुंटीवर सर्व तऱ्हाची रचना असते. म्हणजे आपण आर्किटेक्ट दृष्ट्या जर पाहिलं तर त्या तंबू तुम्ही पहिला अभ्यासला पाहिजे. तो तंबू अभ्यासला की तुम्हाला तळाची रचना कळते. म्हणजे त्या तळात तुम्ही जर सासवड पासून वाखरीपर्यंत कुठल्याही मुक्कामाला आला तर डाव्या बाजूला देवस्थानचं तंबू दिसणार, तर डाव्या बाजूला देवस्थानचं दिसणार. उजव्या बाजूला आरपळकर मालक म्हणून म्हणतात हैबतरावचे वंशज, त्यांचा तंबू दिसणार. तो कधीच डाव्या बाजूला दिसणार नाही, हा कधी उजव्या बाजूला दिसणार नाही. समोर कराडकरांचे तंबू, तिथे कराडकरांचे दिसणार, जळगावकरांचे त्यांचं दिसणार. प्रत्येक दिंड्याचा तंबू ठरलेल्या ठिकाणी असतो. त्यामुळे ही रचना जी आहे पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता या रचनेला गालबोट कुठं लागलं, या रचनेला गालबोट जे लागलं ती दिवसेंदिवस यांची संख्या वाढत चालली. पूर्वी आम्ही 2 तंबू घेऊन यायचो आणि मारायचो समाधानाने, कारण आमच्याकडे 20च लोक असायचे, आम्ही बैलगाडीने यायचो. आज आमच्याकडे 200 लोक झाली. मग 200 लोक झाली तर 20 लोकांच्या जागी 200 लोक कशी राहू शकतात? ती राहू शकत नाही. मग आमची 20 लोक तिथे राहतात. 180 लोकांसाठी आम्ही स्वतंत्र ट्रक केला जो बाहेर राहतो तळाच्या, कारण त्याला तळावर जागा नाही. मग प्रत्येकाचं असं काही लोक तिथं काही बाहेर राहायला लागली. मग काहींनी नंतर असा विचार केला, अरे मग ट्रकला 2 ठिकाणी व्यवस्था करायची, त्यापेक्षा तळावर आपण राहायलाच नको. मग 2 तंबू घेऊन ते बाहेरच गेले. त्यांचे एकूणच सर्व लोक बाहेर राहायला लागले. मग बाहेर राहायला लागल्यानंतर तिथे जे राहिले मग त्यांनी 2 चे 4 तंबू केले, 6 तंबू केले. मग त्यांचे तंबू वाढत गेले. तिथे म्हणजे ठराविक लोक जातात तिथे तळावर आहे. सर्वांना आम्ही पूर्वी स्थान देत होतो तिथे, ते आता प्रॅक्टिकली शक्य नाही. त्या तळालगत शहरी नागरीकरण वाढायला लागलं, वस्ती वाढायला लागली, घरं वाढायला लागली, जागा अपुऱ्या पडायला लागल्या. त्या जागेची आम्हाला समस्या हे झाली. जिथं तळ होते पूर्वी गावाच्या बाहेर होते, गाव तिथपर्यंत आलं. आम्ही त्या तळाच्या कडेला मोकळ्या मैदानात शौचालय जात होतो. आता जिथं शौचालय जातो तिथे घरं आली. आम्हाला शौचालयाचा प्रश्न आम्हाला वाढीला लागला. त्यानंतर पाण्याची समस्या कशी राहणार? घरामध्ये बंगल्यांना नळ आहे आणि पाणी आहे, पण जेव्हा तंबू घेऊन आम्ही राहतो टेंटमध्ये तेव्हा पाणी कसं देणार? मग पाण्यासाठी टँकरची व्यवस्था झाली. पूर्वी टँकर नव्हती. पूर्वी विहिरी असायच्या आणि विहिरीवर पाणके असायचे. पाणके म्हणजे तो कागोड घेऊन असं पाणी आणायचं, त्यांनी 2 डबे पुढं मागे लावायचे, पाणी आणायचं, त्या पाण्यावर स्वयंपाक करायचा. आंघोळ करायची असेल आम्ही ओढ्यावर विहिरीवर जायचं आणि आंघोळ करायच्या. असा काळ होता.
पूर्वी बैलगाड्या होत्या, बैलगाड्याचे ट्रक आले नंतर. पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा, चुलीचे स्टोव्ह आले, स्टोव्हचा आता गॅस पर्यंत आले. या सुविधा ज्या ज्या स्वीकारणं शक्य आहे त्या त्या वारकरी स्वीकारत आहे. आता हे स्वीकारत असताना आता पाण्याचे टँकर आले, पाण्याचे टँकर पण पाणी सर्वांना पुरवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तंबूवर तळावर सर्व टेंट एकदा दिले, पूर्ण तंबू देऊन झाले की तो टँकर त्या तिथल्या दिंडीवाला पाहिजे तो तिथून रोड पासून तिथे येऊच शकत नाही, कारण त्याला यायला रस्ताच नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत समाजारती होत नाही किंवा बाकीचे लोक तंबू देत नाही त्याच्या आत त्यांनी पाणी पुरवणं गरजेचं आहे. म्हणजे मग पाणी पाहिजे, त्यांना स्वयंपाक करायला पाहिजे, आंघोळीला पाहिजे, ते तिथं जर पोहोचायचं असेल तर ते त्याच्या आधी पोहोचायला लागतं. जर आपल्याला ते टाळायचं असेल तर आम्ही शासनाला सुचवलं, पालखी तळवळ आहे ना त्याच्या कडेला पूर्ण 1-2 इंची लाईन तुम्ही पूर्ण राऊंड करा, 60-60 फुटावर टॅप करा, एक जवळ एखादी पाण्याची टाकी करा, त्याचं कनेक्शन द्या, एरवी गावाला पाणी द्या, त्या वारीच्या काळात तिथे द्या. त्याला टँकरने जर तिथं नळाला तुटीला पाणी मिळालं तर टँकर जाण्याची गरज नाही. पण टँकरला तुम्हाला पर्याय द्यायचा असेल तर ही व्यवस्था विकसित करावी लागेल. तुम्हाला शौचालयाची व्यवस्था आहे त्याला दुसरा पर्याय नाही, शौचालय बनवायला लागणार. मग ते बनवण्यासाठी अनेक प्रकार आले. मग त्याच्यात शौचालयामध्ये 2 प्रकार आले, एक परमनंट टॉयलेट्स, एक टेम्पररी टॉयलेट्स. मग परमनंट टॉयलेट जर करायचे असेल तर त्याचा खर्च एवढा आहे ह्यूज की तो खर्च वर्षभर ते टॉयलेट काहीच उपयोगात येणार नाही. कारण गावात घर जी आहेत ते स्वतःचे टॉयलेट्स आहेत त्या. मग हे टॉयलेट जर वर्षभर पडून राहिले तर पुढील वारीला येईपर्यंत ते सगळे संडास भांड फुटलेलं असणार, टाईल फोडलेलं असणार, लोकांनी नळ तोडून घेतले असणार, त्याची संरक्षण व्यवस्था कोण करणार. मग टेम्पररी टॉयलेटचा पर्याय पुरावा. शासनाने 100च्या ऐवजी 500 टॉयलेट्स देण्याचं ठरवलं. मग 500 टॉयलेट जर दिले तर समस्या अशी येते की 500 टॉयलेट समजा सासवडला लावले, आता आज सासवडला लावले, उद्या जेजुरीला पाहिजे. सासवडला जोपर्यंत सकाळी पालखी 6ला निघते, 6ला निघल्यानंतर 6ला तुम्ही टॉयलेट्स ते रिमूव्ह करू शकत नाही, कारण ते तुम्हाला वॉश करायला पाहिजे. तिथे जो वापर झाला तो त्याला निघेपर्यंत 9-10 वाजणार. 9-10 वाजल्यानंतर त्याला जर पुढे जायचं असेल, सासवडून निघालं तर यमाई शिबिर म्हणून 10 किलोमीटरवर आमचा साधारण 20वाय जेवणाचा टप्पा आहे. आमची वाहनं पूर्ण रस्त्यावर असतात, ती गाडी क्रॉस करून पुढे जाऊ शकत नाही त्या गाड्यांना, त्याला रांगेत थांबायला लागतं. सगळ्यात उशिरा पोहोचून सगळ्यात लवकर पोहोचायचं दिव्य त्याला करायला लागणार, कारण पोहोचलं की तिथं टॉयलेट लावायचे त्याला. मग ते 500 टॉयलेट्स असे जाऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं, 150-150चे 3 सेट केले. एक सासवडला लावला, एक जेजुरीला लावला, एक वाल्ह्याला लावून ठेवला. 3 ठिकाणी लावले. त्यानंतर सासवडचा काढून लोणंदला नेला, थेट पुढच्या गावाला नेला. मग शासन सांगतं 500 टॉयलेट दिले, आम्ही म्हणतो 150 टॉयलेट दिले. कारण युटिलायझेशन किती होत आहे, 500 तुमच्या कागदपत्री आकड्यावर आहेत, परंतु युटिलायझेशन 150 होत आहे. तर 100 टॉयलेट 5000 लोकांची व्यवस्था करत होते, 150 टॉयलेट आले, 7500 लोकांची व्यवस्था झाली. थोडीशी वाढली, लोड करून आणतात. तांदळाची 10 पोती आणली, गव्हाची 5 पोती आणली, 10 पोती आणली, पीठ आणलं, कट्टे, किती ट्रक भरायचा, दनादन भरून आणतात. मग का भरतात ते, कारण लोकांना आम्हाला जेवायला घालायचं. जर मला फलटणला पीठ मिळत असेल जागेवर, फलटणला मला तांदूळ जागेवर मिळत असेल, लोणंदला मिळत असेल, माळशिरसला मिळत असेल, तुम्ही एवढं भरून कशाला आले. आम्ही आता आपण ज्याला बॉम्ब म्हणतो, बॉम्ब, मानवी बॉम्ब आपण म्हणतोय, त्याला स्फोट होतो, मानवी बॉम्ब गेला की स्फोट होतो. आम्ही 20-20, 25-25 सिलेंडर भरून आणतो ट्रक मध्ये. बॉम्ब पेक्षा काय कमी, घडून आहे दुर्घटना आजपर्यंत घडली नाही म्हणून, पण आम्हाला ते सिलेंडर का आणावे लागतात. आम्हाला वेळेवर उपलब्ध तर झाले नाही तर काय करायचं. आमचं मुव्हिंग सिटी आहे, आम्हाला त्या वेळेस स्वयंपाक करून जेवायला घालायचे म्हणजे घालायचीच आहे, पुढे जायचं म्हणजे जायचीच आहे, ती वेळ पाळायची आम्हाला. जर सिलेंडरची उपलब्धता नाही झाली तर काय करणार. आम्ही एवढे सिलेंडर भरून बरोबर बाळगतो. आमचं जे ओझं आहे याचा विचार कोण करणार आहे की नाही कधी. आम्हाला जागोजागी त्या गोष्टी उपलब्ध झाल्या. मग पालखी तळाची रचना करताना पालखी तळावर जर एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं आपण, की तिथे गॅस सिलेंडर मिळेल, रॉकेल मिळेल, किराणा सामान मिळेल, तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स किंवा डॉक्टरचा एखादा दवाखाना असेल, तिथे एखादं मेडिकल उपलब्धता असेल, की जी जी तुम्हाला गरज लागेल ते त्या ठिकाणी मिळेल. बिसलेरी पाण्याच्या बॉटल्स मिळतील, ज्याला समजा हे पाणी प्यायचं नसेल, त्याला बिसलेरी पाहिजे, त्याला ती गरज मिळेल.
अशा गोष्टीचं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं. शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायचं आमच्या तळाची जर तुम्ही येऊन रचना पाहिली ना, तुम्ही तिथे पायच ठेवू शकत नाही, तर शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठून उभारणार? या सगळ्या समस्या आहेत आम्हाला. मग शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारायचं तर ते कलनी एल टाईप शॉपिंग कॉम्प्लेक्स करा, ज्याला खाली सगळं पार्किंग राहील आणि वर शॉपिंग कॉम्प्लेक्स जिने चढून लोक घेतील ना, काय फरक पडतोय? आणि खाली जे मोकळं राहील ते आमच्या निवाड्याला देता येईल, कशालाही देता येईल, गाड्या आमच्या पार्क होतील, काही होतील, टू स्टोरेज करायचं. तसं करू आपण काही. अशा गोष्टी करता येईल. जागा उपलब्धता नसेल तर या गोष्टी पाहायला लागतील. अशा अनेक गोष्टी हळूहळू तुम्हाला विचार करायला लागणार आहे. मी फक्त आर्किटेक्ट लोकांसमोर बोलायचं असल्या कारण त्याच विषयाने बोललो. वारी अनुषंगाने अनेक मुद्दे बोलण्यासारखे. वारीची परंपरा, दिंड्यांचा क्रम, रथाच्या पुढे किती, मागे किती, दिंडी म्हणजे काय रचना असते, दिंडीत कसे लोक चालतात, कुणी कुठं चालायचं, त्याचा क्रम कसा, त्याची शिस्त कशी. तुम्ही जर पुण्यामध्ये जर कधी पाहिलं, सोहळा चाललाय आणि तुम्ही 2 व्हीलर घेऊन चालले, तुम्हाला ऑफिसला जायचे ड्युटीला वेळेवर, आणि तुम्हाला फक्त तो रस्ता क्रॉस करायचा आहे आणि सोहळा क्रॉस होतोय नेमका, तुम्हाला ते क्रॉस करून देतात का वारकरी? तुम्हाला 2 व्हीलर तुम्हाला जर मला कामाला जायचं, हे काय वारकरी एका गाडी जाऊ देत नाही. तुम्ही जर दिंडीत घातली तर ते सगळे अंगावर लावून येतात, गाडीमध्ये घालू नको. आपलं तर वारकरी याला म्हणते, त्यांना कळतच नाही गांभीर्य मला कामाला जायचे. ते क्रॉस करण्याची पण एक पद्धत आहे, ती वारकऱ्यांमध्ये रूढ आहे, पण ती वाटचालीचा विषय असतो, तुम्हाला ती समजून सांगू शकत नाही. म्हणजे दिंडीची जर रचना पाहिली तर सर्वात पुढे पताकाधारी असतात, पताका घेतले लोक असतात, पताकावाल्यांच्या मागे पाळकरी असतात, पाळकऱ्यांमध्ये पखवाजा असतो, पखवाजा वाजवणारा, आणि मध्ये महिला असतात, तुळशी आणि हंडा घेतलेली महिला असतात. त्याच्या पाठीमागे विणेकरी असतो सर्वात मागे, विणेकरीच्या मागे महिला असतात, आणि महिलांच्या पाठीमागे मागच्या दिंडीचा पताकाधारी असतात. त्या पताकाधारी महिला त्यांच्यामधून तुम्ही गाडी नेली तर जाऊ देतात, पण तुम्हाला ते कळत नाही, तुम्ही नेमकं दिंडीच्या मध्ये घालता, दिंडीच्या मध्ये ते घालू देत नाही. त्या पताकाधाराच्या पुढून गेलं तर चालते, ते मार्ग करून देतील, पताकाला थांबून तुम्हाला मार्ग करून देईल, पण ही त्याची शिस्त तुम्हाला माहिती नसतं. तुम्हाला काय गडबड येतं तो सांगायला मोकळा नसतो. हे आपल्या नंतर कळत नाही त्यांची शिस्त. सर्व रथाच्या पुढे 27 दिंड्या आहेत, रथाच्या मागे नंबर दिलेले 251 दिंड्या आहेत, त्यानंतर नंबर न दिलेले साधारण 150 दिंड्या आहेत. असे एकूण जवळ 430 दिंड्या आमच्या माऊलींच्या सोहळ्यात चालतात. त्याची शिस्त आहे. सकाळी चालण्याचा दिनक्रम ठरलेला आहे, निघायचं 6 वाजता, पोहोचण्याचा विषय, समाज आरती असते त्या ठिकाणी. समाज आरती पण पाहण्यासारखी असते. समाज आरती म्हणजे संपूर्ण पालखी तळ असतो, दिंड्या गोलाकार रीतीने उभ्या राहतात, हजारो लोक त्या ठिकाणी बसले असतात, आणि त्या ठिकाणी आम्ही चौकदार म्हणून आमच्याकडे जो मान आहे, चौकदार म्हणजे चोप म्हणजे चांदीची काठी असते, तो देवाचा चौकदार असतो. तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यात जर सांगायचं असेल तर तुम्ही हे पाहिले का, विधानसभा किंवा लोकसभा लाईव्ह वगैरे बघता ना, ते त्याच्यात तो मानदंड पळवतोच बघा. मानदंड पळवला की मिटिंग आजून होती लगेच, कारण त्या दंडाला तेवढं महत्व असतं. तो दंड जो माऊलींचा जो दंड आहे तो आमच्याकडे असतो, आणि त्या दंडाला एवढं महत्व की समाजातील सर्व लोक उभे असतात गोलाकार रीतीने. प्रत्येक मानकरी आपापल्या जागी थांबले असतात, पालखी मधोमध ठेवले असतात. आम्ही चोप असा वर केला आणि हो असं जोरात पुकारलं की ज्याला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणता येईल, टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढा सगळा समाज असून निशब्द शांतता पसरते. आणि मग एखाद्या ठिकाणी तुम्हाला टाळ जर ऐकू आला तर त्या दिंडीची तक्रार आहे, मग ती लक्ष वेधण्याचा तो प्रकार आहे. आणि मग त्या ठिकाणी जायचं, त्याची तक्रार ऐकायची, त्याला हात केला की मग ते थांबतात, त्याची तक्रार ऐकून घ्यायची. अशी व्यवस्था आहे सर्व सोहळ्यामध्ये. सर्व शिस्त पालन केले जाते त्या ठिकाणी. समाज आरती, सकाळचा पावमान अभिषेक, सकाळचा विसव असतो, दुपारचं भोजन असतं, संध्याकाळचा विसव असतो. ही सर्व रचना ठरली आहे, कुणी कुठं उतरायचं ठरलेले. आमच्या वडिलांनी त्यामध्ये एवढं काम केलं की पालखी सोहळ्यावर अनेक लोक चुकलेली असायची. तिथं गेल्यानंतर तंबू चुकला, माझ्या दिंडीचं सापडत नाही तंबू, मग त्याचं अपडेट रेकॉर्ड तयार केले. ते रेकॉर्ड एवढं त्यांनी जवळ 15 वर्ष कष्ट घेतले ते रेकॉर्ड तयार करायसाठी, आणि ते रेकॉर्ड फक्त टाईप करायचं कॉम्प्युटर मध्ये. आम्ही एका संस्थेला दिलं, म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूह, त्याच्याकडे टायपिंगला माणसं कमी असतील का? त्यांचं सगळं टायपिंगच काम आहे ना, सगळं पेपर वृत्तपत्र काढणं म्हणजे सगळी यंत्रणा आहे त्यांच्याकडे. 6 महिने त्यांनी काम केलं तरी पुरलं नाही त्यांना, अजून पूर्ण नाही झालं त्यांच्याकडून. एवढं काम त्यांनी लिखित स्वरूपात एवढं सगळं करून ठेवलेले, कुठली दिंडी कुठं उतरली, कुठल्या मुक्काला कुठली कुठं उतरली, म्हणजे चुकलेल्या माणसाला बरोबर तिथून नेऊन सोडता येईल, हे करता येईल, ती त्याच्याकडे खूप त्याच्यामध्ये काम करण्यासारखं आहे. खूप काम आम्ही सतत करत असतो, आम्हाला पण मर्यादा आहेत, आणि आपण आपल्या कल्पनेतून अजून वेगवेगळं काही जर करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यासाठी उलट आपल्या
रोहन बिल्डर्स किंवा संदीप सरांना कॉन्टॅक्ट करा किंवा मॅडमना कॉन्टॅक्ट करा, माझा नंबर घ्या. या बाबतीत काही जरी समस्या असेल सोहळ्याच्या संबंधातली तरी मी जरूर तुम्हाला माहिती पुरवेल. ते अधिक जर पाहिजे असेल तुम्हाला प्लॅनिंगला, आणि अतिशय चांगलं याच्यातून आपल्याला करण्याचा प्रयत्न करता येईल. तुम्ही अतिशय स्तुत्य विषय निवडलेला आहे, परंतु हा चॅलेंजेबल जॉब आहे. हा काय बैठ ही इमारत उभारण्याचा विषय नाहीये. एका जागी एखाद्या इमारतीचं प्लॅनिंग करणं सोपं आहे. किंवा इव्हेंट मॅनेजमेंट जे करतात, इव्हेंट मॅनेजमेंट ते 4 दिवसाचं इव्हेंट मॅनेजमेंट करतील, पण बाय बसल्या जागी असतं, एका बैठ्या जागी असतं, ते करणं विषय निराळा आहे. आणि हे मुव्हिंग सिटीचं नियोजन करणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ज्या मी समस्या सांगितल्या, टॉयलेटची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, तंबूची समस्या मल्टी स्टोरी केली पाहिजे, याच्याबरोबर वाहतुकीची समस्या आहे. एका गावात दुसऱ्या गावात एवढी हजारो वाहनं एका वेळेस जाताना त्याला सकाळी निघण्याची वेळ 6 आहे, दुपारी 10 ते 11 वाजता जेवण द्यायचंय त्याला, त्याच्या आधी 2 तास तिथे पोहोचला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, तर त्याला स्वयंपाक बनवता येणार आहे, तर ते चालत आलेल्या वारकऱ्यांना जेवायला घालता येणार आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढे जाऊन मुक्कामाच्या ठिकाणी ती सर्व प्रोसेस राबवायची, हे सर्व त्याला करायचे. हे करत असताना अजून एक छोटी सांगतो तुम्हाला, अजून एक छोटी समस्या की आरोग्य सुविधेच्या गाड्या देखील आमच्या बरोबर शासनाच्या फक्त 2 ॲम्ब्युलन्स असतात, आणि जवळजवळ वारकऱ्यांच्या स्वयंसेवी संस्था वगैरे ज्या आहेत इतर समाजातल्या त्या जवळजवळ 60 ॲम्ब्युलन्स असतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या सुविधा पुरवत असतात. तर ते वारकरी जे आजारी पडतात ना, आजारी अनेक जण, की कोण थंडी ताप हे ते, याच्यापेक्षा पण जे पोल्युशन आहे, प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांची, पाण्याची आणि प्रदूषण, या 2 गोष्टींमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग प्रदूषण कशामुळे होतं? आम्ही तर सावकाश चालत चाललोय, आणि आमच्या गतीने संपूर्ण ट्रॅफिक आमच्या बरोबर समांतर चाललेलं आहे. त्या ट्रॅफिकला फास्ट गाड्या निघून जाऊ शकत नाही, त्या स्लो चाललेल्या आहेत, आणि त्याचा नेमका धुराळा जे असतो खाली, धूर जे येतो बाहेर, तो नेमका जो येतो खालून, तो नेमका आमच्या नाकातोंडात जातो. आम्हाला चालण्याशिवाय आम्ही काय पाळणार नाही, किंवा रस्ता सोडून दुसरीकडे जात आहे म्हणा, गाड्यांना दुसरा रस्ता नाही. सरळ सायमल्टेनियस सतत दिवसभर या दोन्ही प्रक्रिया जेव्हा सरळ चालत असताना ही गोष्ट सतत आम्हाला आरोग्याला अपायकारक ठरणार. मग त्याला काय करता येऊ शकतं, मी सहज विचार केला काय करता येऊ शकतं. माझ्या डोक्यात ती कल्पना आली, पण ती फिजिबल आहे का नाही मला माहित नाही. मी RTO वाल्यांना सांगितली, मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली, पण कोणच लीड घेऊन करत नाही. मी म्हटलं धुराडा तुमच्या गाडीला आहे, ट्रकला प्रत्येक धुराडा आहे, ते धूर येतो, तो आपण साधारण 4-4.5 फुटावर आपलं नाक आहे, ते याच्यावर धूर येतो बरोबर. ट्रॅक्टरचा धूर आपल्याला लागत नाही. ट्रॅक्टरचे जे पुढे असतात त्याचं धुरखंड वर असतं, वर असल्यामुळे तो धूर ऑटोमॅटिक वरच जातो, आपल्या उंचीच्या वर जातो. मग याला जर असं तुम्ही पार्ट जर बनवला, एक पाईप लावला, त्याला क्लिप लावल्या, आणि त्याला फ्लेक्झिबल असं जर त्याला हे दिलं, त्याला जॉईन केला, तो धूर जर वर गेला तर आपला धुराचा त्रास कमी होऊ शकतो का? आपण सरळ विचार करतो, आपल्याला वाटतं होऊ शकतो, म्हणजे शासन स्तरावर का होऊ शकत नाही, कोण का करत नाही? त्याच्यात छोटंसं काम केलं, एक पाईप फक्त त्याने जोडायचं, त्याला काय 500-1000 खर्च असेल तर त्या ट्रक वाला करायला लावायचा, आणि गरजेचे यात्रेपर्यंत त्यांनी तो लावायचा. ही छोटी समस्या असेल, पण हे का करत नाही कोण? अनेकदा आपण सांगतो, पण आपलं प्रत्येकाला मर्यादा असल्यामुळे हे होत नाही. कुणीतरी सोशल संस्थेने एखाद्याने लीड घेतलं, एखाद्याचं मॉडेल बनवून दाखवलं, एखाद्या ट्रकला 2 ट्रकला बनवलं, त्याचं बेनिफिट काय होतं ते जर अभ्यासपूर्ण मांडलं तर त्याचा लोक विचार करतील. अशा अनेक गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या आहेत, त्याच्यावर विचार होऊ शकतो आणि करता येऊ शकतो.